महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या इचलकरंजीत येत आहेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणे ते पुन्हा एकदा शहराच्या पाणी प्रश्नावर आणि सुळकूड योजनेवर खोटं आश्वासन देऊन जनतेला भुरळ पाडण्याचा नेहमीचा पवित्रा घेतील अशी टीका शिवशाहू आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना आश्वासन द्यायचंच असेल तर त्यांनी कोणती योजना राबवणार, कुठून पाणी देणार, किती काळात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार याबाबतचा ठोस कार्यक्रम जाहीर करावा. अन्यथा मुख्यमंत्र्यांचं आश्वासन म्हणजे लबाड घरचं आवतनं ठरेल असा टोला शिवशाहू आघाडीनं लगावलाय. शिवशाहू आघाडीच्या नेत्यांनी आमदार राहुल आवाडे यांनी आमच्या नेत्यांवर बोलताना भान ठेवावं असा इशारा दिलाय. आमची जी रॅली होती त्या रॅलीच्या समारोपाच्या प्रसंगानं आमचे नेते आणि आमदार सतेज पाटलांनी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू अशा पद्धतीचं वक्तव्य या ठिकाणी केलं आणि लगेच कुणाच्या तर पुढाला आग लागल्यासारखं झालं. कालचा एकूण त्यांचा जो अवतार होता तो अवतार बघितल्यानंतर त्यांची बोलण्याची जी पातळी होती, एकेरी बोलण्याची पातळी होती. सतेज पाटील हे राहुल आवाड्यांच्या पेक्षा जवळपास 10 ते 12 वर्षांना ज्येष्ठ आहे आणि असं असताना एकेरी त्यांचा उल्लेख 2 ते 3 वेळा त्यांनी केला. हे मला वाटते की एकतर ते मूळ पायरीवर त्यांचे आले की काय अशा पद्धतीची शंका मला या ठिकाणी निर्माण झाली. सातत्यानं पाण्याच्या मुद्द्यावर अनेक निवडणुका लढवल्या. त्या पाण्याच्या प्रश्नावर विधानसभा लढवली. वर्षभरात सत्ता केंद्रात राज्यात त्यांची आहे. त्यांनी मंजूर झालेल्या योजना चालू करण्यासंदर्भात एक हालचाल जरी केली असेल तर अधिकार असता बडके साहेबांच्यावर बोलायचा. त्यांचा मुळात अधिकारच नाही आहे. त्यांना इचलकरंजी शहराला पाणी देत नाही, जमिनीला होलो पाडत तिथं पाणी येणारच नाही. जे इचलकरंजी शहरातल्या बोरच्या पाण्याचा दर्जा बघितला तर शरीराला अपायकारक अशा पद्धतीचं पाणी आहे. हे काम करायला लागले. ते कैलासवासी मलावादी साहेबांनी मारलेल्या बोरवर आजपर्यंत इचलकरंजी चाललेली आहे. त्या गोष्टीवर बोलण्यापेक्षा त्या गोष्टीचा विचार त्या ठिकाणी आमदारांनी करावा आणि मग बलकी साहेबांच्याकडे बोल. राज्यात इच्छितो की मुख्यमंत्री झाल्यापासून जवळजवळ 4था दौरा गावस्कर साहेब आज या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं गावामध्ये येणार आहे. इचलकरंजीच्या सर्वसामान्य जनतेला मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रत्येक वेळेला यायचं आणि शेवटचं 1-2 मिनिटं सांगायचं की इचलकरंजीचा पाणी प्रश्न राहुल आवाडे सातत्यानं मला सांगतात की इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवला पाहिजे आणि तो मी सोडवणार आणि उद्या सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती या इचलकरंजी जनतेला पाहायला मिळणार आहे. आमदार राहुल आवाडेंनी वर्षभरात निधी आणण्याऐवजी ऑनलाईन उद्घाटनं करण्याशिवाय काहीही केलेलं नाही असा आरोप यावेळी करण्यात आला. या पत्रकार बैठकीला सागर चाळके, मदन कारंडे, शशांक बावचकर, सदाशिव मलाबादे यांच्यासह शिवशाहू आघाडीचे नेते उपस्थित होते.